वरुड शहरातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड शहरात डॉक्टर संघटना आता रस्त्यावर उतरलेली आहेत। कोलकाता येथील घटनेचा घोषणा देऊन आता सर्व डॉक्टर जे आहेत हे मोर्चा काढून निषेध करते आहे। आम्ही या ठिकाणचा आढावा घेतलाय, पाहूया। कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण देशभरात जे आहे डॉक्टर संघटना या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत। आपल्यासोबत त्याचाच एक प्रकार म्हणून वरुड शहरात देखील डॉक्टर संघटना जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहेत। काय सांगणार सर, कशासाठी एकत्रित जमले आहेत? आज आरजी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे नाईट ड्युटीवर वर्किंग असलेल्या महिला डॉक्टरवर रेप करून तिचा मर्डर करण्यात आला आणि इतक्या अमानुषपणे 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। तिचा मर्डर करण्यात आला आणि ते प्रकरण तिथल्या कॉलेजनी म्हणा किंवा ज्या कोणी ते दबवण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्यानंतर त्याची जी सत्यता आली ती इतकी भयावह आहे की या देशामध्ये संपूर्ण आरोग्य व्यवस्था ज्यांच्या भरवशावर आहे ते म्हणजे डॉक्टर्स आणि डॉक्टरांच्या सोबत आणि त्यातल्या त्यात वर्किंग डॉक्टर्स, त्यातल्या त्यात मुलींवर आणि आमच्या महिलांवर जर अत्याचार होत असेल तर ज्या देशामध्ये नारीची पूजा केली जाते, यत्र नारी असते पूजनते रमनते देवता, ज्या नारीची तुलना देवतेसोबत केल्या जाते, देवतेची पूजा करणे म्हणजे नारीची पूजा करणे, अशा या देशामध्ये हे काय होत आहे की डॉक्टरांवर बलात्कार होत आहे, अत्याचार होत आहे आणि त्यांचा निर्गुरूपणे खून केला जातो। ही अत्यंत या देशासाठी, संबंध जगासाठी अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व डॉक्टर्स या सगळ्या गोष्टीचा निषेध तर करतोच, सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन वरुडतर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे। सर, एकीकडे राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात, स्त्री पुरुष समान असं म्हटलं जाते आणि इथे महिला डॉक्टरवरती अशा घटना होत आहेत, काय प्रतिक्रिया आहे? आज निषेध मोर्चासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत। या मोर्चाच्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगायचं आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी बलात्कार होत आहे आणि त्या विक्टिम्सला न्याय भेटत नाही आहे आणि यावेळी सुद्धा कोलकाता इथे ज्या मेडिकल स्टुडंटला, जी पीजीची स्टुडंट होती, तिला सुद्धा न्याय भेटण्याची अपेक्षा आम्हाला इथे दिसत नाही। म्हणून आम्ही सरकारला खडबडून जागा करण्यासाठी हा निषेध मोर्चा इथे आयोजित केलेला आहे। तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की सध्या जे आम्हाला प्रसारमाध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी माहिती भेटत आहे त्यामध्ये अशा प्रकारचे विभत्स व्हिडिओ आम्हाला बघायला भेटत आहेत ज्याला आपण मॉब लिंचिंग सारखे प्रकार ज्याच्यामध्ये होतात। म्हणजे त्या अबला नारीचा नाही, ती सबला नारी होती, तरी पण जर तिचा अशा नृशंसपणे जर बलात्कार होत असेल आणि जर तिला न्याय मिळत नसेल तर मग ते सरकार कोणाचंही असो, तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, अशा नराधमांना ही जवळपास फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, या मागणीसाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहे। आणि मला असं वाटते की ह्या आमच्या मागणीचा आणि ह्या आमच्या आक्रोशाचा तुम्ही दूरपर्यंत आमचा संदेश पोहोचवायला पाहिजे आणि या निमित्तानं कडक कायदे त्यानुसार बनवायला पाहिजे आणि न्यायालयामध्ये सुद्धा असे खटले फास्ट ट्रॅकवर घेऊन कोणालाही पाठीमागे घालायला नाही पाहिजे, ही तुमच्या माध्यमातून आम्ही कळकळीची विनंती करतो। काय सांगणार सर, आज या मोर्चामध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून सहभागी झालेले आहेत, कसं पाहता या घटनेकडे? कोलकातामध्ये जे आमच्या डॉक्टर भगिनीसोबत जे घडलं आहे ते अत्यंत दुर्दैवी झालेलं आहे आणि जर का आपण देशात जर का बघितलं आतापर्यंत निर्भया झाला दिल्लीमध्ये 2015 च्या नंतर, आणखीन हैदराबादमध्ये एक डॉक्टर लेडीजसोबत एक कुक्रम करण्यात आलेला आहे आणि हे असं जर का घडत राहिलं तर हे अतिशय निंदनीय बाब आहे।
आपल्या इथे स्त्रिया कुठल्याही पॅथीच्या असो, कुठलेही डॉक्टर असो किंवा वर्किंग कुठल्याही स्त्रिया असो, त्या सुरक्षित नाही आहे. कारण की 9च्या नंतर 10च्या नंतर जर का त्या बाहेर दिसत आहेत तर या आणि जो काही त्यांच्या विरोधात जे घटना घडत आहे ते रात्रीच्या वेळेस याबद्दल लोक जागरूक होणं खूप आवश्यक आहे. आणि संपूर्ण देशात नारी शक्तीकरण आपण म्हणतो, पण जिथे नारी सुरक्षित नाही तिथे कोण किती काम करून देणार आहे. बस एवढंच. महिला डॉक्टरवर एवढ्या गर्दीमध्ये किंवा एवढ्या पब्लिकच्या प्लेसमध्ये इतक्या भयावह रीतीने केल्या गेलेला बलात्कार व त्याचबरोबर तिची निर्घृण हत्या की आपण पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा पाहिला तर आपल्या अंगावर काटा येतो. या अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नये व जिच्यासोबत हे घडले हे उद्या पुन्हा कुणासोबत त्याची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने आम्ही सर्वजण कडक शिक्षेची मागणी करत आहोत. वरुड निमा संघटनेतर्फे आम्ही पूर्ण तीव्र निषेध. सर, या मोर्चानंतरही आपल्या मागणीची दखल घेतली नाही, न्याय मिळाला नाही, तर पुढचं पाऊल आपलं काय असेल? सर्वप्रथम मी या जे बलात्कार झाला कलकत्त्याला त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि त्या बलात्काराला आणि त्याच्यासोबत जो कोणी असेल त्याला कडक फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ही विनंती करतो. आता या इतक्या मोठ्या मोर्चानंतर यामध्ये सर्व पॅथीचे लोक, सर्व डॉक्टर लोक इथे सहभागी झाले. यानंतर जर काहीही ॲक्शन सरकारने घेतली नाही तर एक डॉक्टर या नात्याने आम्ही सर्वजण पुनश्च एकदा मोठं आंदोलन करू आणि हे आंदोलन आमचं नक्कीच जिल्हा कचेरीवर राहील, वरुडला नाही. जिल्हा कचेरीवर आम्ही आंदोलन करू आणि तिथे आमचा आवाज उठवू की आमच्या एका छोट्या बहिणीला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. वरुडचे डॉक्टर म्हटलं की सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो आणि त्याचमुळे सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील या मोर्चाला समर्थन मिळालेलं आहे. प्राध्यापक किशोरजी तडस सर आपल्यासोबत आहे. काय सांगणार सर, थोडक्यात या मोर्चामध्ये आपण सुद्धा डॉक्टर नसताना सहभागी झाले? हो, मी आमच्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींच्या आग्रहास्तव आणि जी घटना झाली त्या घटनेचा निषेध करण्याकरिता या रॅलीमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहिलो. खरोखरच खूप निंदनीय घटना ती घडलेली आहे. परमेश्वरानं आपली प्रतिकृती जनतेच्या सेवेसाठी डॉक्टर म्हणून नाव रूपास या ठिकाणी आणलेली आहे आणि डॉक्टर आपल्याला माहीत आहे की पूर्ण समाजाचं रक्षण करण्याकरिता अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांना प्रसंगी आपण रात्री बेरात्री उठवतो, परंतु अशा देवदूतांवरच जर अन्याय होत असेल तर ही खूप मोठी खेदाची आणि किळसवाणी गोष्ट आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाच चिरडण्याचा प्रयत्न त्या अमानुष नराधमाने केलेला आहे, जनतेने केलं असेल. मी त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि असे वारंवार डॉक्टरांवर होणारे हल्ले जे आहे हे थांबले पाहिजे आणि याच्यातून समाजाला एक कडक संदेश गेला पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी म्हणावायचं वाटते. आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या डॉक्टरांच्या आजच्या ज्या निषेध मोर्चामध्ये आहे आम्ही सहभागी झालेलो आहे आणि आमचं पूर्णपणे यांना समर्थन आहे. काही राजकीय संघटना देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश घारड आपल्यासोबत आहे. कसं पाहता या घटनेकडे? कलकत्त्याला ज्या महिला डॉक्टरवर अत्याचार झालेला आहे हा फक्त डॉक्टर म्हणून अत्याचार झाले नाही तर कोणतीच महिला या देशामध्ये सुरक्षित राहिलेली नाही आहे. एकीकडे आपण डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधतो आणि दुसरीकडे अशा घटना होतात. आपला देश सांस्कृतिक धरोहर, आपली भारतीय संस्कृती विसरत चाललेला आहे. ह्या विकृतीचा प्रकार आहे आणि या विकृतीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. डॉक्टर लोकांकडून नाही तर प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकांना हे कर्तव्य आहे का महिला सुरक्षेमध्ये मैदानात उतरलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, काय सांगणार थोडक्यात या मोर्चामध्ये सहभागी? ही जे कलकत्त्याला निंदनीय बाब झाली याचा मी निषेध करतो आणि याला शिक्षा झाली पाहिजे. सरकारचं सगळं काम आहे. याशिवाय मला एक असा मुद्दा मांडायचा आहे की जी काही वैद्यकीय सेवा करणारे लोक आहेत ते आज सुरक्षित नाहीत. काही तर वाईट झालं तर ते डॉक्टरने केलं असंच समजलं जाते. डॉक्टर काही हे कोणाच्या वाईटासाठी करत नाही. तर ज्याप्रमाणे सरकारचं काम आहे तसंच माझं एक समाजालासुद्धा आवाहन आहे की तुम्ही डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. डॉक्टर कधी पेशंटचं वाईट पाहत नसतो, तो त्याचं चांगलंच करायचा विचार करत असतो. पण तू जर एखादा शेतकरी कधी पीक मिळते नाही मिळत सगळे कष्ट करून, त्याचप्रमाणे हे आमची वैद्यकीय क्षेत्र म्हणजे एक शरीराची शेती आहे. इथं पीक किती मिळेल याची कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. तेव्हा समाजाने डॉक्टरांना पाठिंबा दिला पाहिजे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात त्या लोकांना थोडंसं दाटलं पाहिजे आणि आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.
अशी मी एक समाजाला कळकळीची विनंती करतो। आपल्यासोबत मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला डॉक्टर आहेत, तर त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत। काय सांगणार, एक महिला डॉक्टर म्हणून या घटनेकडे कसं बघता? आम्ही डॉक्टर लोक रस्त्यावर उतरलो आहे, म्हणजेच ह्या घटनेचं गांभीर्य आलं। आम्ही इथे इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, डेंटल असोसिएशन, फार्मेकोलॉजी असोसिएशन, पॅथॉलॉजी असोसिएशन प्लस आमच्या दवाखान्यात काम करणारी प्रत्येक व्यक्ती इथे आज रॅलीमध्ये आलेली आहे। याचाच अर्थ प्रत्येक व्यक्ती जो दवाखान्यात काम करतो त्याला इन्सिक्युरिटी फील, म्हणजे आम्ही सिक्युअर्ड आहे, आम्हाला काही होणार नाही याची त्यांना भीती वाटत नाही। म्हणजे याच्यातून याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे की एका दवाखान्यात काम करणारी 36 तास काम करणारी महिला डॉक्टर मुलगी जेव्हा ती थोडा वेळ आराम करायला जाते, सगळं जग शांततेने झोपलेलं असते आणि तिच्यावर अमानुषपणे अत्याचार होतो। म्हणजे अमानुषपणे आपण म्हणता येणार, म्हणजे त्याची सिव्हिअरिटी मला सांगता येणार नाही। जी पेल्विक गर्डल असते, जिथून बाळाचा जन्म होतो, जिथून त्या माणसाचा जन्म झालेला असेल, त्याचे 2 तुकडे करून टाकण्यात आले। म्हणजे त्या घटनेचं गांभीर्य यावरून लक्षात येतं की तिला किती अमानुषपणे क्रूरपणे मारण्यात आलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की प्रत्येक महिला आपल्या पोटासाठी म्हणा किंवा आपल्या चरितार्थ करण्यासाठी घराच्या बाहेर पडते, तिच्यावर हा अत्याचार कोणी आणखी पुढे झाला तर त्याला जसे शिवाजी महाराज शिक्षा देत होते, त्यांचे हात पाय कापून त्यांना रस्त्यावर फेकून द्यायचे किंवा समाजामध्ये सोडून द्यायचे, त्याप्रमाणे ह्या घटनेमध्ये जे इन्व्हॉल्व असेल त्याला अशीच शिक्षा झाली पाहिजे। त्याचे हात पाय कापून त्याला समाजामध्ये मोकळं फिरायला सांगायला पाहिजे। मॅडम, डॉक्टर महिलेवरती अत्याचार झाला म्हणून रस्त्यावर उतरले आहेत की असं देशात कुठल्याच महिलेवरती होऊ नये, कसं पाहता या घटनेकडे? ही घटना जरी एका PG स्टुडंटवर झालेली आहे, एका डॉक्टर PG स्टुडंटवर झालेली आहे, तरी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही घटना केवळ ती तर एक उच्च शिक्षित महिला आणि एका शिक्षणाच्या मंदिरामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये ही झाली, पण ही अशा टाईपच्या घटना सतत होत आहेत देशामध्ये। त्या कदाचित कधी माहीत होतात, कधी माहीत होत नाही, पण याच्यावरून हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की केवळ डॉक्टरच नाही तर इतर स्त्रियासुद्धा सुरक्षित पाहिजे। काबाड कष्ट करायसाठी घराबाहेर निघालेल्या स्त्रिया, कधी त्या अशिक्षित आहे, पूर्णपणे उघड्यावर संसार करणाऱ्या स्त्रिया, अशा सगळ्या स्त्रियांची सुरक्षितता आज पणाला लागलेली आहे। आपण मानवतेचा थर किती खाली पडतोय हे बघतोय। आपल्या देशामध्ये जिथे स्त्रीला देवी म्हणतो आपण, माता म्हणतो, तिच्यासाठी 10 दिवस उपवास, तिच्या रूपाला आपण पूजतो आणि तिची अशी अवहेलना होते, इतकी विडंबना होते, खूपच शोभनीय गोष्ट आहे ही। आणि वरून त्याच्यावर अजून एक हे म्हणजे लेयर म्हणजे असा की राजकीय क्षेत्रामध्ये आज आपण एवढ्या स्त्रियांना निवडून देतो, त्यांच्यापैकी कुठलंही इफेक्टिव्ह आतापर्यंत वक्तव्य आलेलं नाही आहे किंवा कोणी कुठलंही इनिशिएटिव्ह घेतलं नाही आहे। फार आश्चर्याची गोष्ट आहे। इथे आपले स्वतःचे राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून निदान राजकीय क्षेत्रामधल्या स्त्रिया ज्यांना आम्ही सगळ्या जनतेने निवडून दिलेला आहे, त्यांनी तरी एकत्र येऊन काहीतरी कॅबिनेटमध्ये गदारोळ घालावा, त्यांनी प्रश्न मांडावे, जेणेकरून कुठेतरी इफेक्टिव्हली या गोष्टीवर कुठेतरी अंकुश येईल। धन्यवाद। आपण बघू शकतो वरुड इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आज वरुड तहसील कार्यालयावर एक धडक मोर्चा काढून त्या कोलकाता येथे झालेल्या घटनेचा तीव्र असा निषेध करण्यात आलेला आहे। एवढंच नव्हे तर राजकीय क्षेत्रात ज्या महिलांना निवडून दिलेला आहे अशा महिला नेत्यांनी देखील या घटनेचा निषेध करून संसदेत म्हणावं, विधानसभेत म्हणावं, या ठिकाणी आवाज उचलून निषेध केला पाहिजे, अशी देखील प्रतिक्रिया वरुडच्या महिला डॉक्टरांनी दिलेली आहे। तर आज वरुड शहरातील शेकडो डॉक्टरांनी आणि विविध डॉक्टर संघटना असो, सामाजिक संघटना असो, राजकीय संघटना असो, यांनी सर्वत्र एकत्र येऊन रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केलेला आहे। अजूनही आमच्या मागणीची दखल घेतली नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही, तर यानंतर यापेक्षा तीव्र असा मोर्चा काढून आम्ही जिल्हा स्तरावर याचा निषेध करू, अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणच्या काही डॉक्टर मंडळींनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।
आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।